बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 कॅन्टीन असून महाराष्ट्रातील इतर कॅन्टीन यांच्याबाबत विद्यापीठातील कॅन्टीनचा दर्जा अतिशय खालावलेला असून दर्जेदार व उत्कृष्ट खाद्यपदार्थ विद्यार्थी व कर्मचाऱ्यास मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेने केला असून कुलगुरू कुलसचिव यांनी विद्यापीठातील नाश्ता चहा आमच्याबरोबर घ्यावा असे आवाहन विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आपण विद्यार्थी आहात। विद्यापीठात कॅन्टीन आहे। कॅन्टीनचे जो माल आहे त्याच्या दर्जाविषयी खूप काही तक्रारी आहेत, काय सांगाल याबाबत? सर, विद्यापीठ कॅम्पस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 कॅन्टीन आहेत आणि दोन्ही कॅन्टीन मध्ये जे आहे ते तिथे जे नाश्ता मिळतो, तर नाश्ता असेल चहा असेल याचा दर्जा जो आहे तो अत्यंत निकृष्ट असा दर्जा आहे। बाहेर जो नाश्ता मिळतोय तिकडे मुलं जातात बाहेर, तिकडे दर्जा चांगला आहे आणि तो नाश्ता जो आहे तो माफक दरामध्ये सुद्धा मिळतो आणि चांगल्या क्वालिटीचा मिळतो। इथं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीचाही जी आहे ती समस्या विद्यापीठ कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना येते। आता हॉस्टेल पासून विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यासाठी त्यांना 2 किलोमीटर जवळपास लांब पायपीट करत जावं लागतं आणि तिथे जाऊन त्यांना नाश्ता करावा लागतं, कारण त्यांचा नाईलाज आहे। इथला जो नाश्ता आहे तो नाश्ता त्यांचं पोट खराब करू शकतो, त्यांचं आरोग्य त्यांनी बिघडू शकतं आणि पर्यायाने त्यांच्या अभ्यासावर देखील त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय आज। आणि विद्यार्थ्याची अशी मागणी आहे की याच कॅन्टीन मध्ये विद्यार्थी काय असं म्हणत नाहीत की तुम्ही टेंडर भरला किंवा हे करा, पण या कॅन्टीन मध्ये उत्कृष्ट आणि दर्जेदार असं जेवण असेल, नाश्ता असेल तो मिळाला पाहिजे, चहा उत्कृष्ट मिळाला पाहिजे। तर तेच विद्यार्थ्याची मागणी आहे। आपल्या क्वांटिटीला विरोध आहे का क्वालिटीला? सर, क्वांटिटीचा विरोध, क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्हीचाही प्रश्न या ठिकाणी आहे। एक तर क्वांटिटी चांगली असते आणि वरून क्वालिटी चांगली असते। आता क्वालिटी महत्वाची आहे, क्वांटिटी जरी कमी जास्त दिली तरी विद्यार्थी ऍडजस्ट करतील, पण क्वालिटी जर नसेल तर मग तिथं कोण जाणार आहे खाण्यासाठी? तुम्ही जेवण आतमध्ये जर तुम्ही घास तोंडामध्ये घेतला आणि तो जर तुम्हाला बाहेर काढावा लागत असेल तर किती अवघड परिस्थिती आहे। दुसऱ्या विद्यापीठाच्या आणि आपल्या विद्यापीठाच्या कॅन्टीनच्या दर्जाचा काही आपण कंपॅरिझन केलंय? हो सर, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आमचे मित्र त्या ठिकाणी शिकतात। आम्ही सुद्धा बऱ्याचदा त्या तिकडे कामानिमित्त गेलेलो आहोत। तर पुणे विद्यापीठामध्ये आदर्श कॅन्टीन आहे, तिथे अतिशय उत्कृष्ट असं दर्जेदार जेवण नाश्ता त्या ठिकाणी मिळतो। 10 रुपयामध्ये सर पोळी त्या ठिकाणी मिळतात, आपल्याकडे 15 रुपयामध्ये ते पोळी मिळतात आणि त्याची ही क्वालिटी जी आहे ती चांगली मिळत नाही आपल्याकडे। त्या ठिकाणी 8 रुपयामध्ये क्वालिटीचा चहा पुणे विद्यापीठामध्ये मिळतो, इथं आपल्याकडे तो 10 रुपये घेऊन सुद्धा त्याची काहीच क्वालिटी नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे। बाहेर 6 रुपये 8 रुपये 10 रुपये चांगला क्वालिटीचा चहा मिळतो, इथल्या 10 रुपये देऊनही इथे क्वालिटीचा चहा मिळत नाही असा काही जणांचा आरोप पण आहे। तो आरोप अगदी खरा आहे, कारण आपण चहा पिऊन जर बघितला तर इथं क्वालिटीचा चहा नाहीच आणि कॅम्पस मध्ये इथे अनेक प्राध्यापक मंडळी आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये। ते प्राध्यापक मंडळी कुणी का बोलत नाही? जर विद्यार्थ्याच्या बाजूने प्राध्यापक उभा राहत नसतील तर ते प्राध्यापक कसले? प्राध्यापकांनी देखील बोललं पाहिजे, सिनेट मेंबर आहेत, एमसी मेंबर आहेत, यांनी देखील या विषयावर बोललं पाहिजे। विद्यापीठ प्रशासनामध्ये कुलगुरू, कुलगुरू, कुलसचिव, डीएसडब्ल्यू आहेत, आता कुणी चका शब्द बोलायला तयार नाही। त्यांनी इथे येऊन एक दिवस नाश्ता करून दाखवावा आणि आमच्यासोबत बाहेर चलून तिथे देखील नाश्ता करावा आणि मग सांगावं की क्वालिटीचं कंपॅरिझन त्यांनी केलं पाहिजे। मुलांची तब्येत खराब होत आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं त्यांना या ठिकाणी अन्न मिळत आहे। वसतिगृहामध्ये आज कुठल्याच कॅन्टीन नाहीये, मेस नाहीये, विद्यार्थ्यांना फक्त 2च कॅन्टीन विद्यापीठात आहेत आणि त्याची देखील क्वालिटी एवढी खराब आहे। विद्यार्थी सर एकूण आता गोंधळलेल्या स्थितीत आहे, त्याच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे, कारण त्याची तब्येतच बिघडत आहे, आरोग्यच खराब होत आहे। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने याच्यावर ठोस भूमिका घेतली पाहिजे, अन्यथा SFI स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया मोठं आंदोलन उभा करेल
आणि इतर विद्यार्थी संघटना देखील सोबत घेऊन मोठं आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्याच्या वतीनं